अपूर्णांक ओळखून त्याचं वाचन लेखन कसं करायचं ते आज आपण शिकूयात. हे एक पूर्ण वर्तुळ आहे. या वर्तुळाचे मी 3 समान भाग केले आणि या 3 समान भागांपैकी मी एक भाग रंगवला. आता या रंगवलेल्या भागाचा मला अपूर्णांक लिहायचा आहे. एक भाग रंगवला म्हणून अंशात 1 लिहिणार आणि वर्तुळाचे 3 समान भाग केले म्हणून छेदात 3, 1 अंश छेद 3. आता न रंगवलेल्या भागाचा अपूर्णांक लिहायचा आहे. न रंगवलेले भाग आहेत 2 आणि वर्तुळाचे समान भाग केले होते 3 म्हणून अंशात लिहिणार 2, छेदात लिहिणार 3, 2 अंश छेद 3. आता या वर्तुळाचा मी अजून एक भाग रंगवते, म्हणजे आता मी 2 भाग रंगवलेले आहेत. प्रथम रंगवलेल्या भागाचा अपूर्णांक लिहूया. 2 भाग रंगवलेत म्हणून अंश 2 आणि वर्तुळाचे समान भाग होते 3 म्हणून 2 अंश छेद 3. न रंगवलेल्या भागाचा अपूर्णांक लिहूयात. न रंगवलेला भाग आहे 1 म्हणून अंश 1 आणि वर्तुळाचे समान भाग होते 3 म्हणून छेद 3, 1 अंश छेद 3.